बहीण, कुणाची आजी, कुणाची पणजी, आणि आज जवळपास 100च्या उंबरठ्यावर आमची आजी आहे. एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आता तिने जुनं खायले हवा गेला. पण या आंबेडकरी चळवळीमध्ये खऱ्या अर्थानं काम पण केले मग मी या आंबेडकरी चळवळीमध्ये या नाशिक शहराचाच नव्हे तर या नाशिक जिल्ह्याचं भूषण, या नाशिक जिल्ह्याचं वैभव वामनदादा नेहमी सांगतात की समाज हा आपण गेल्यानंतर काहीतरी रिटर्न देतो. वामनदादाचं नेहमी म्हणणं आहे. परंतु या सगळ्या गोष्टींना च्या विरोधात जाऊन, प्रवाहाच्या विरोधात जाऊन समितीने हा एकमुखाने निर्णय घेतला की ज्या ज्या व्यक्तींनी या आंबेडकरी चळवळीमध्ये आपलं सर्वस्व अर्पण केलं, ज्यांनी आपल्या परिवाराची पर्वा केली नाही, आपल्या मुलाबाळांची पर्वा केली नाही, त्यातील एक आदर्श मातृतुल्य व्यक्तिमत्व म्हणजे आमची नाजा आजी, आमची निवृत्ती सोनवणे. आणि आजीनी या समाजाला, या चळवळीला भरभरून दिलं. आणि तुला तुझ्या डोळ्यांनी बघायचं होतं, तुला नंतर कळणार नाही काय नाही. मी आता नातू म्हणून बोलतोय तुझ्याशी. आता तुला काही सांगायची गरज नाही. नंतर डिजिटल होल्डिंग्स वगैरे वगैरे या भानगडीत आपण पडत नाही. ते काही जिथे पाणी नाही गोडी मेल्या उभं थोडी आमच्या आजी नेहमी म्हणायची. त्याच्यापेक्षा या चळवळीमध्ये एकदा जोरदार टाळ्या आमच्या आजीसाठी झाल्या पाहिजे. या माऊलीने या चळवळीला सर्वस्व अर्पण केलं. जितूबाई देवरे असेल, आमच्या भगिनी असेल, मला तर वाटतं प्रकाश नाना असतील, शंकररावजी काकडीज असेल, दादाभाऊ निकम असतील, मला वाटतं बबनरावजी भोवर असतील, त्याचबरोबर संजू नाना भालेराव असतील, आमच्या हरीश भाऊंचे मामा लोक असतील. एकदा मला वाटतं आजीला आपण उभं राहून मानवंताला दिली पाहिजे. कारण तिला बघू द्या. एक मिनिट विशाल, एक मिनिट. आजी डोळ्यांनी बघ, त्या आंबेडकरी चळवळीमध्ये तू योगदान दिलंय, त्या कष्ट काढले. नामांतराचा लढा असेल, काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाचा लढा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सेवा ही मला वाटतं नाजा आजीने केलेली आहे. भूमिहीनांची चळवळ असेल, दादासाहेब गायकवाड आणि शांताबाई दानी यांच्या बरोबरीने या चळवळीमध्ये आजीचा सहभाग आहे. तू बोलणार आहे ना? नानाजी, प्रेस कामगारांचा येरवडा जेलमध्ये या माऊलीनी काही वेळ, काही वर्ष, काही महिने त्या ठिकाणी व्यतीत केले. आणि मला वाटतं त्यावेळेस मराठवाड्यामध्ये जे दंगली पेटल्या होत्या नामांतराच्या जेवण, जी कार्यकर्ते या नाशिक रोड शहरात आले, त्यांना जेवण, त्यांना भाकरी आणि पर्यायी जेलमध्ये जर त्यांना डांबलं तर त्यांच्या जामिनाची व्यवस्था सुद्धा या माय माऊलीने केलेली आहे. आणि आज तिच्या डोळ्यात देखत ज्या ठिकाणी आणि जितूबाई, बऱ्याच आठवणी, एकदम आनंदाची बाब आहे जितूबाई. आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेस नाशिक